Hare
Thank you.
पुण्याची गणना कोण करी. आज पंधरवडा एकादशी निमित्ताने नियम न तोडता नेहमीच सुरू असलेली ही दिवा ग्रामस्थ, दाखवली ग्रामस्थ, नवे नवे तर पंचक्रोशी कल्याण पासून मंडळी इथे येते बरं का. तर एक त्या दिव्याची नसून नाव दिव्याचं आहे, ठिकाण दिव्याचं आहे. असे पंचक्रोशीतलं पंधरवड्यातील एकादशी आणि त्या एकादशी निमित्ताने हरिपाठातील प्रत्येकाला अभंग दिलेला आहे. त्या अभंगावर बोलायचंय. वास्तविक मी कीर्तनकार नव्हे, प्रवचनकारी नव्हे. खरोखर मला तुमच्याकडनं काहीतरी शिकायचं म्हणून मी एक वर्षातून एक वेळ भेटते व्यासपीठावर. पण हे व्यासपीठ जे आहे, हे व्यासपीठ फक्त आनंद संप्रदायाने मोकळं केलं. आजपर्यंत माझ्या वयाच्या 29व्या वर्षापर्यंत या व्यासपीठावर फक्त धेंडच बघत बसलो आम्ही. नावं नाही घेत. 3-4 फक्त कीर्तनकार या महाराष्ट्रावर कीर्तन करत होते. पण परस्परच येतोय बरं का. माझ्या संप्रदायाचं मला जेवढं कौतुक करावं तेवढं कमी वाटतं बरं का. आनंद संप्रदायामुळं प्रत्येकाला इथं या व्यासपीठावर कीर्तन करण्याचा काय मिळायचं, त्याला मुभा मिळाली, अधिकार मिळाला बरं का. नाहीतर तुम्हा आम्हाला कुठेच मोका नव्हता. इथं बरेच संप्रदायाची मंडळी आहे, एका संप्रदायाची नाही. परंतु जिथं झाले समाधान तुमचे देखील केलं. आता उठावेसे म्हण येत नाही नारायण, अशा अवस्थेला पोहोचलेली सगळी मंडळी आहे. सर्व संप्रदाय उलटून पाहिलं. साधू संतांनी सर्व शास्त्र विटाळली, पण इथं असलेले सर्व महात्म्यांनी सर्व संप्रदाय विटाळले आणि कुठं मुक्काम फिक्स झाला ते त्यांनी पक्क केला आणि त्या ठिकाणी ते स्थिरावले. पुन्हा सांगायचंय मला, मी कीर्तनकार नाहीये, मी प्रवचनकार नाहीये, पण माझ्या या 56व्या वर्षापर्यंत अध्यात्मामध्ये काही दिवस गेले असतील. मान नसताना 29व्या वर्षापर्यंत कीर्तन ऐकली. प्रवचन कमी झाले त्या वेळेला. प्रवचन सुद्धा हे होत नव्हते या संप्रदायामध्ये, म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये. फक्त कीर्तनच व्हायची आणि त्याला बरोबर आहे ना, क्वचित प्रवचन असायचे. पण या संप्रदायाचे उपकार मानायच्या इतर संप्रदायांनी प्रत्येकाला प्रवचनाची अधिकार मिळाला. कोणाला कीर्तनाचा अधिकार केला. त्याच्याही पुढे जाऊन सांगतोय, फुले शाहू यांचं जे बाजार सांगणारे भडवे लोक आहेत ना राजकारणी, फक्त माऊली वर्गाचा पुवा करतात. पण या व्यासपीठावर अधिकार दिला असेल तर माझ्या संप्रदायाचा जो महात्मा 13वा पुरुष सच्चिदानंद श्रीपाद बाबा यांनी या माऊलीला इथशी या पदावर बसवण्याचा कौमार आणण्याचा अधिकार. सांप्रदायिक पण नालायक कोणी विकशी या माऊलीला उभा करायची तयारी दाखवत होता. माझी आई बरं का, जी असेल ती माझी आईच नाही. आता मोकळे झाले, बरेच संप्रदायाचे आहेत माऊल्या. त्यांनी फक्त श्रीपाद बाबांचं वागवा करावं. तुम्ही कोणत्याही संप्रदायाचे असा, पण तुम्हाला जर या व्यासपीठावर नादाच्या गादीवर जर जो अधिकार मिळाला, माऊली वर्गांबद्दल बोलतोय, त्यांनी श्रीपाद बाबांचा एकदा तरी जयजयकार करावा आणि मग कसा असेल त्या संप्रदायातून तुम्ही गुणगान गावा या साधू संतांचं, देवाचं. श्रीपाद बाबा जर या भूतलावर अवतराला आले नसते, श्रीपाद बाबाच्या नावाने परमात्मा अवतराला आला नसता, तर माऊली वर्ग अजून मागेच राहिला असता. अजून सुद्धा जातपातीचा खेळ चालूच आहे. सर्व खेळ जातपात चालू आहे आणि त्याला तुमच्या गावाला तर जास्त चालतंय. असो, तरी पण या मर्यादेच्याही पुढे जाण्याचा अधिकार तुम्हा आम्हाला आहे. आज घेतलेला अभंग भाववर आहे आणि भाव नसेल असा एकही प्राणी नाही. भाव नसेल असा एकही प्राणी नाही.
तुम्ही म्हणाल माणसात जवळ भाव आहे, आमचा हम आहे तो. इतर जवणाऱ्यांमध्ये पण पहा भाव कसा असतो, लेकराचं मायेचं. पण तो भाव जरी सर्वात जवळ असला तरी तो भाव शुद्ध होण्याची गरज आहे. जोपर्यंत तुमच्या ठिकाणी असलेला भाव शुद्ध होत नाही तोपर्यंत भक्तीला सुरुवात. आता एवढं भक्ती करण्याचं कारण काय, कशासाठी करायची आहे तर माऊली सांगते, तरी अवधान ऐकले तिचे मग सर्व सुखाची पात्र होते. हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड आहे. थोडा मागे येतो. तुम्हा सर्वांचं अवधान जे आहे ना ते मला अभंग घेतल्या माझ्या अनुभवाला बरं का. माझा अभंग पाठांतराचा नव्हता, पण माऊलींनी अभंग बोलता येत नाही की बोलून घेतला. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणी आले जगाशी चालविता. तो मी एक सांगितला आणि खरोखर ते कशामुळे तर तुमची कृपा आहे म्हणून. जर तुमचं अवधान नसतं, कृपा नसती ना तर मी 2-3 दिवस अभंग पाठ करतो ते तिथं घेतोय. ताकीरे संदेव तो चरणच पाठ होत नाही. मला काय करायचं बघूया. चला दिवस तर गेला मुंबईत समाजकारणासाठी. समाजात आता इतकी फुकटची भेटते, तिचे पैसे मोजावे लागतील बरं का. जी 2 रुपयाची भेटते ती 6 किंवा 8 रुपयाने तुम्हाला विकत घ्यावी लागेल. आणि ती तुमच्यावर तेवढा बोध येऊ नये, कारण आज 10 ते 15 हजाराचा नोकरी असलेली मंडळी गाडीत चढायला जागा नाही. मेलो तर भागसर येण्याची मुभा नाही पडत येईल. मी डोळ्याने पाहत होतो ना आई पाहत आहे आणि प्रत्येकाचा अनुभव आहे. नोकरी करणारा 10 ते 15 हजार, जास्तीत जास्त 20,000 पगार आणि त्याच्याबरोबर 4-5 मुलं. आपली जरी एक असली तरी बहुतेकांच्या ठिकाणी 3-3, 4-4 मुलं. पुन्हा घरपट्टी भरणार, पाणीपट्टी भरणार, सगळे भाडच खायचं मागायला लागले त्या माणसाचं. कुठेही तुम्हाला सुख नाही आहे. प्रपंचात अजिबातच सुख नाही आणि या प्रपंचासाठी आपण जास्त धावपळ करतो. यदा कदाचित सुख मिळालेला एखादा मानव मला दाखवावा की त्याने प्रपंचात सुख मिळवलंय. आणि सुखासाठी जर धावपळ करायची असेल तर भक्ती करावी लागेल. आणि भक्ती करायची म्हटलं तर भाव जागा व्हायला लागेल. जोपर्यंत भाव जागृत होत नाही तोपर्यंत भक्तीला सुरुवात नाही आणि आम्ही काय सुखाला पावत नाही. पांडुरंगावर प्रथम
बाबाजी सद्गुरु दास तुका आज सुरुवात तशी झाली करणार काय तरी पण वेळेवर पांडुरंगाचं नमन झालं आणि त्याचप्रमाणे ओम नमो दियात आपला ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह झालो लागलो पवन झालो जराची ही परिस्थिती आहे असो आपण चांगलं ठेवा प्रेम चांगलं ठेवा बरे का तत्वत सुखासाठी धावपळ आहे सुख आहे देवाजवळ आणि देव आहे मंदिरात आपल्या जवळ मंदिरात पण आहे ना देव नाही अशी जागाच नाहीये प्रश्न पडतो बरं का हा मोठा प्रश्न आहे बाबांच्या बद्दल जेवढं आठवत तेवढं मी बाबांबद्दलच सांगणार आहे भावावर हा टिकत नाही हा भावाचा जेव्हा अनुभव आला माऊलींना त्यावेळेला त्यांनी सांगितलं ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी वैकुंठ हे देवाचंच नाव आहे बरं का असं शास्त्र सांगते नवे नवे वैकुंठ हा चौथा काय म्हणतात ते चार कैलासवासी स्वर्गवासी लोक चार लोक आहेत ते हा तर चार लोकांमध्ये वैकुंठ लोक आहे नवे नवे तर वैकुंठ हे देवाचं नावच आहे आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण आहे आता कुठून आले भगवंतच वैकुंठ आहे म्हटल्यानंतर वैकुंठ जाण्याचा प्रश्न येतच नाही पण वैकुंठवासी होता येत असो मागे आलो भावपर कीर्तन आहे आणि जोपर्यंत भाव प्रकट नाही होत तोपर्यंत तुम्ही आम्ही सुद्धा वैकुंठ भूमी घर केलं असं बोलू शकत नाही आणि प्रत्येकाला वैकुंठात घर बनवायचंय भवन बनवायचंय म्हणजेच घर बनवायचंय नवे नवे वैकुंठ वासी होण्यासाठीच आपण आलेलो आहोत आणि हे वैकुंठ होण्यासाठी आपल्याला कुठेतरी नतमस्तक व्हावं लागेल मग काय करावं लागेल मार्ग धावून गेले आधी दया आलेली संतते देणीची बंदे चालू जाता न पडे गुंता कोठे काही भावार्थ मी संपूर्ण अभंगाचा मी सांगता शेवट सांगितलं की भावपट सगळा अभंग आहे आणि या भावाच्या ठिकाणी कोणती आडकाठी येत नाहीये माऊली सांगतात पण आम्ही आडकाठी आणतो परवाची गोष्ट नाही कालची गोष्ट आमचे हृदयस्थान हरिभक्त परायण शरद बाबा म्हात्रे यांचे बंधू भालचंद्र महाराज म्हात्रे यांची मुलगी पाहिली तर गळ्यात काय बोलायच्या दागिने दिसत नाही बोलाय मुलगी कोणाची आहे म्हणे आपली मला वाटत नाही तुमची नव्हती तिला तुमची बनवून दिली आणली आता ही कुठली आणली बोले हिच्या गळ्यात काही दागिने दिसत नाही म्हणे होती बोलण्या अगोदर मी इतकी बडबड केली की प्रत्येकाच्या ठिकाणी हे ज्ञान जेव्हा साधू संतांचं कानी पडतं तेव्हा त्याच्या घरात एकही जीव तुळशी माळेशिवाय राहत नाही म्हटले तिने काढली तिची मैत्रीण बरोबर नव्हती मैत्रिणीने तिला खायला घातलं म्हणून ती घरात खायला लागली आणि सांगायला लागली मला जमत नाही मला ते हवं असं वाटतं
म्हणून तिला बाप पण आणून देतोय आणि आई बनवून देते. काय आईचं प्रेम आहे नाही काय? आईच्या प्रेमासारखा या जगात प्रेमच नाहीये. मागे सांगून गेलो, जास्तीत जास्त दौड जो मुलगा असतो आईचा, दौड याचा अर्थ कळतं का? आपल्या मंडळीला कळलं नाही. जास्तीत जास्त एकदम आपल्या भाषेत काय फालतू दारुड्या जास्त मवालीगिरी करणारा ह्या मुलावर जास्त प्रेम असते. पण आता मला हेच कळत नाही, ते प्रेमळ मूल किंवा पुन्हा आठवण करण्यासाठी त्यांची आठवण झाली. मी कुठं आलो की देव सगळीकडे आहे हे इथून माझा विसर पडलेला तो आणला. तोंडात काय आलं, हागंदारी कुठे देव त्याच्यावर आलं बरं का. मूल चांगलं पंचपक्वान्न खाणार. मलाही माझा भ्रम केला तर मी मुलांचा भ्रम काढेल, माझा असं मत आहे. माझाच भ्रम केला नसेल तर मी कुणाचं आपल्या घरातल्या नाही शेजाऱ्यांचाही भ्रम काढू शकत नाही. देव सगळीकडे आहे. नवीन मंडळी आहे माझ्या आमच्या गिरजाई अपार्टमेंट मधली किती मंडळी हातवर करा. हा, देव सगळीकडे आहे का एकाच ठिकाणी आहे? दाखवा मला, पुढे दाखवा ना. हा, मी सर्वकडे विचारतो, मी एकाकडे नाही विचारत. सगळीकडे आहे की नाही? गोकुळ गोकुळात प्रश्न उत्तर. मी प्रवचन करणार, कीर्तन करणार, ती सगळी मंडळी देव सर्वांच्या ठिकाणी आहे. नवे नवे सर्व ठिकाणी आहे. हा, तुम्हाला पटतं का सर्व ठिकाणी आहे? पटतं. मग मला सांगा देव कुठे आहे, कसा आहे दाखवा. तुम्हाला पटणारा देव कसा आहे तो सांगा. हा, अरे अंतरंगात तर जनावरांच्या पण आहे, तुमच्यात काय नवल? असा तरी तुम्ही फार हुशार आहात. तुम्हाला पटतं देव सर्वकडे आहे. पण ज्या वेळेला या भूतलावर अवतार घेतलेला साक्षात परमात्मा नाव श्रीपाद, त्याला एक अति शहाणा किंवा महाशहाणा किंवा शहाणा समजा, ज्याला जीव मध्ये असेल ती म्हणे देव नाही अशी जागाच नाही. बाबांनी सांगितलं मग म्हणे देव नाही तर मग आगावं कुठं, असा प्रश्न केला त्याने. किती हुशार असेल म्हणून. चुकीचा आहे का त्यांचा म्हणून प्रश्न? आणि त्याचा चुकीचा प्रश्न नाहीये. त्याने विचारलं देव सर्वकडे भरलेला आहे मग आगावं कुठं? मग त्याने सांगितलं वचन नाही विद्या नाही नहीं मुखमो राम, ऊस गली में दिशा करो ग्राम ही ग्राम. दिशा म्हणजे हागंदारी. तुम्हाला जर करायचीच आहे ना हागंदारी, तर ज्याच्या मुखामध्ये हरी राम नाही अशा मुखात जाऊन हागा. आता प्रत्येकाच्या मुखात राम आहे का हा मोठा प्रश्न आहे. राम घेण्याचे मुख बरेच आहेत. पंचमुखी हनुमान. मग तुम्ही किती मुखी आहात? तुम्ही अकरामुखी रुद्राक्ष आहात. एकमुखी शोधायचं आहे. जोपर्यंत एकमुखीशी संबंध येत नाही तोपर्यंत आम्ही अकरामुखी आहोत. कसं दाखवा मला नाव दाखवा. चला दाखवा. कसं मला सांगा. हा, अरे राम राम सब कुछ गए ठग ठाकुर और चोर. जिस नाम से, जिस हरि नाम से, जिस राम नाम से ध्रुव प्रहलाद करे वो नाम कुछ और. आमच्या घरात पण राम नाम जन्म आमचा बाप रामच होता. आम्हाला काय मारा घालायची गरज होती हो. माझ्या बापाचं नाव राम, पण रामाची राम ठाऊक असता तर का शरण जाता सातारकरांशी. माझा बाप राम
पण माझ्या बाबालाच रामाचा पत्ता नव्हता, म्हणून ते कुठे शरण गेले? साताराकरांकडे. मी नाव घेऊन बोलतात बरं का, कोणाचं काही त्याची निंदा नाही, स्तुती नाहीये, पण त्या रामाची ओळख माझ्या भावांना झाली नाही. नवे नवे सत्यवान भाऊ यांच्या बरोबर कार्यक्रमाला गेलेलो मी पण आणि बाबां पण. आमच्या या संप्रदायाचे मूळ, ज्यांच्यामुळे हा संप्रदायातून आम्ही एवढे आरडाओरड करतो, ते दोन मूळ पुरुष म्हटल्यानंतर वाघ्या दादा आणि बाबूदादा. या वाघ्या दादा आणि बाबूदादाच्या मुळे आज तुम्हाला आम्हाला इथं या आत्मारामाची ओळख झाली. नवे नवे तर आत्मारामाबद्दल बोलायचा अधिकार मिळाला. त्यांच्या ठिकाणी एकादशी व्हायची, सत्यवान भाऊ घेऊन गेले आम्हाला, मी होतो त्यावेळेला. ज्या वेळेला भाऊ ज्या वेळेला तिथं तो एकमुखी राम प्रकट झाला, तो असा उडाला की माझा बाबा पाहता पाहता तिथं घाबरूनच गेला. म्हणजे नाही जमणार मला हे एकमुखी रामाचं सांगितलं बरं का. तो एकमुखी राम आता ताण कर उडाला की हा बिल्डिंग वरून डायरेक्टवर एकादशी व्हायची बाबूदादाकडे. मी डोळ्याने पाहिलं तेव्हा मी माळकरी नव्हतो, पण संगत चांगली होती माझी. असा संघ मिळाला तर तो चिटकूनच राहिला. नाही ते लोह चुंबक नाही का, कसा तो फिरतो प्रत्येक पोरांना आठवण असेल, लोह चुंबक तो पळतून घेत आणि रस्सीला म्हणून खेळता नाही हो, खेळता खेळता रात्री रेती वगैरे सर्व जमा होते, माहित आहे ना. अशी संतांमध्ये एवढी पावर आहे की सत्तर भाऊच्यावर आम्ही ते कार्यक्रम ऐकायला जायचो, पण तो विषय मी समजून घेतल्यामुळं त्या विषयापासून 1-2 वर्ष आम्ही पुढे सरकलो. पण असंही म्हणता येणार की पुढे सरकलो, कारण तेवढं पापच होतं. ज्याचं पाप पुण्य सरलं त्याच्या ठिकाणी भगवंत लागलीच प्रकट होतो सद्गुरूच्या कृपेने. नामदेव महाराजांचं प्रमाण काय म्हणते, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जर कृपा व्हावीशी असं वाटत असेल, एकमुखी भगवंताची जर ओळख व्हावी असं वाटत असेल, नुसती ओळख होऊन नाही, जाण व्हायला पाहिजे बरं का. ओळखी भरपूर झाल्या या जीवनात, ओळखी भरपूर झाल्या, परंतु ओळखीने फक्त कोल्ह्याला द्राक्ष कशी आंबट हाच प्रकार आहे बरं का. कोल्ह्याला द्राक्ष आंबट याप्रमाणे ओळखीचा फायदा, बाकी काही नाही. पण जाण व्हावी लागेल, आणि जाण व्हावी असं वाटत असेल, कशाची जाण? देव सगळीकडे आहे आणि तो देव माझ्या हृदयात आहे, त्या देवाची जाण व्हावी असं वाटत असेल तर सद्गुरु वाचुनी सापडे ना सूर्य धरावे ते पाय. आता सद्गुरु जगात मोजायला गेलं तर मोजता येणार नाही एवढे सद्गुरु आहे. पण तू सद्गुरु काय कळाला? आता आपल्या गावातून भरपूर आहेत सद्गुरु बरं का, पण तू सद्गुरु कशाला म्हणतात हेच कळालं नाही. त्याने गुरु केलाय ना, मग तो सद्गुरु, जय सद्गुरु. त्याने गुरु केलं जय सद्गुरु. अरे सगळं ते सद्गुरुच आहे, पण सद्गुरु कशाला म्हणायचं? सद्गुरु ज्या या जगामध्ये जे सत्य चैतन्य आहे, जे सत्य आहे त्याची जाण जो करून देतो या जीवाला, त्याला सद्गुरु म्हणतात बरं का. या जगामध्ये जे सत्य आहे, एकच सत्य आहे ते म्हणजे भगवंत चैतन्य, त्याला परमात्मा म्हणतात. आणि तो अंशरूपाने असल्या कारणाने आपल्या ठिकाणी त्याला आत्माराम म्हणतात. वास्तविक तो परमात्माच आहे. याची जो जाण करून देतो त्याला सद्गुरु म्हणतात. मग या सद्गुरूने जर त्याची जाण करून दिली तर काय होईल? माऊलींची पहिलं घेतली तरी अवधान एकले दिले, मग सर्व सुखाची पात्र होईल. हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड आहे का? कारण या संप्रदायाचं मूळ ब्रीदच असं आहे, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परम सुखाची. आम्ही बोलतो प्रत्येक कीर्तनातून ऐकायला मिळतं बरं का. आज जी टॉकीजचा लय उपकार आहे या समाजावर, त्यांच्यामुळं काही समाज बाहेर न जाता घरी तरी कीर्तन ऐकतोय, भगवंताचं नामस्मरण त्याच्या मुखी गाणी पडते.
हे जी चोर काय जी स्टॉकीचे लय उपकार आहेत या देशामध्ये. मला वाटतं फक्त महाराष्ट्रातच नसेल, सर्व देशभर असेल, नवे नवे परराष्ट्रात सुद्धा असेल. सकाळी उठल्यानंतर तो रात्री किती उशिरा झोपला तरी सकाळी उठून पहिल्यांदा ज्या वेळेला उठला त्या वेळेला फक्त तो जी टॉकीतच लावतो आणि कीर्तन सेवा ऐकतो. आणि या कीर्तन सेवेतून सर्वांना भगवंताची जाण व्हावी हा हेतू असतो. नुसता आवरून चालत नाही. एक दृष्टांत देतो. लग्न करायचंय, लग्न नाही का, मुलाला मुलगी पाहायला जाते, मुलीला मुलगा पाहतो नाही का, नुसता आवडून जमतं का हो? नुसता आवडून जरी आवडले तरी दोन्हीकडची तपासणी केली जाते. विषय कुठे सद्गुरूच आहे बरं का. सद्गुरूमुळे काय होतंय त्याच्यावर चाललेलं आहे. परमार्थ जगात सर्व जगभर सुरूच आहे. तर त्या दोन मुला मुलीचं दोन्हीकडचं वातावरण तपासलं जातं. मुलगी काय करते, मुलगा काय करतो, किती शिकले आहे, मुलगा शिक्षक किती आहे, नोकरी आहे का शेती आहे, हा सगळा विषय चाचपडला जातो. आणि त्यानंतर मग त्या मुला मुलीची जोड केली जाते. आता तर नवीन फॅडच आहे, टीव्हीवर सुरू आहे की बाबा मुलाला मुलगी हवी, फॉर्म भरा, मुलीला मुलगा हवा, फॉर्म भरायचे, भरा. कोणी किती ते फॉर्म भरले, केले कर्म झाले, त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. अरे बेवडा असलेला एक अधिकारी असा या राज्यावर राज्य करतो, गावावर राज्य करतो. आणि गावावर राज्य करणारा एखादा जर राजा असेल तर तो बेवडा बनतो. कर्माकाची कुणाची सांगता येत नाही. देवाने तिथे जोड जाऊन दिले, तिथे जोड झाल्यावर त्याला फक्त तपासून पाहायचं आहे. काय तपासणार, कोण तपासणार? ब्राह्मणाचं ऐकून कामं करावी लागतात. मग पुन्हा त्या पत्रिका जोडाव्या लागतात नाही का. पत्रिका जोडल्या त्या जुळल्या नाही तर मी एका मुलीला पाहायला गेलेलो होतो. वाघण्याचा पाडा काय तो बारकूचा पाडा. अरे महिनाभर वाट बघितल्या म्हणजे मंडळींनी. आणि दिसायला तर रुक्मिणी, असायला काय म्हणतात श्रीकृष्ण भगवंताने दिसून पुतना, रिअल मध्ये सांगतो, दिसायला रुक्मिणी, असायला पुतना. तरी मी हो म्हटलं, कारण माझ्या बापाने मला पहिलाच सांगितलंय सर्व देव आहे, तू काय रूपाला वाढतोस. रूप नाही, रंग नाही, नाही वर्ण छाया, रूप नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार, निर्गुण निराकार, निर्गुण निराकार, वस्तुस्थिती सांगितली. एवढा परिणाम झालेला या गुरुकृपेचा तुम्हीच पाहूया मी तयार आहे. विचारून बघा पुरावे. बिचारे ते जायचे बहीण भाऊजाई आणि भाऊ तिघजण शोधायला. एका ठिकाणी सांगितलं मुलगा नाही, घरातून बाहेर पडा, घरातून चालते वा. अरे एवढं सांगितल्यानंतर दुःख झालं. माझ्यामुळे माझ्या मोठ्या भावाला, बहिणीला बेइज्जत केला. मग आमच्या आते भाऊ हा पण आपल्यासारखाच होता, शेवटी आपला अनुग्रहित ना, म्हणजे त्या गावातूनच घेऊन जायचं. त्यांनी पण केलं, आपण पण केलं नाही, या गावातूनच घेऊन जायचं. कशामुळं? मुलगा व्यवस्थित आहे ना. आपला मुलगा काय डांबर खातो का? काहीच नाही ना.
मुलगा चांगला याच्यासाठी त्यांनी ग्वाही घेतली, या गावातूनच घेऊन जायचं. मग दुसऱ्या ठिकाणी गेलो. दुसऱ्या ठिकाणी आम्हाला पाहायला जाणाऱ्यांना आवडलं, माझी सगळीकडे तयारी. हरकत नाही. आणि तिसऱ्या ठिकाणी कुठे ते घेऊन चाललेले. आता माझी परिस्थिती म्हटल्यावर तर माझं मोठं घर, तुम्ही घर जरी मोठकी असली तरी आताच्या स्लॅबच्या घरांना नाही, तुझ्या बिल्डिंगना नाही ऐकणार, अशा जुनी घरं होती. पण जुनं घर त्यांनी सांगितलं, भाऊ या समोरच्या बंगल्यात जायचं. मी त्यांच्या हाताला आला धक्का मारायला पळत निघालो. तुला मी येत नाही, माझं घर बघा ते घर बघा, ते स्लॅबचं घर आणि माझं घर असं मोडकं आहे. त्यांनी काय बोलायचे ते दोन गाणे सुसंवाद झाला आमचा, ते न बोलण्यासारखं आहे. आखरी म्हटल्यानंतर कसे गाणे बोलतात सांगायलाच नको. दोन गाणी झाल्यावर म्हणजे चाल, आपल्यापेक्षा अगोदर हे डेंजर परिस्थिती होते. आपण पहिल्यापासून तीच परिस्थिती आहे. घरी नको असं करता यायचं आपल्याला पुढेशी. मी वृत्तांत देतोय, सिद्धांताकडे यायचंय. असं करता करता तिथं गेल्यानंतर त्या घरात सगळ्यांचे चेहरे पडले. का चेहरे पडले हो? माळकरी मुलगा कुणालाच आवडत नाही, ना मुलीला आवडत, ना आईला आवडत, ना बापाला आवडत. अशी कलियुगाची अवस्था आहे. अरे माळकरी म्हटल्यानंतर निर्व्यसनी मुलगा आणि त्या आई बाबाला आवडू नये. तू का म्हणे का रे ना जिवंत वस्तुस्थिती आहे. पण त्या घराण्याचा काहीच चाललं. माळ घालताना कोणी आई आड येते, कोणी बाप आड येतोय, कोणी बहीण आड येते. काय चाललंय का? तो देवाला भेटण्यासाठी प्रयत्न करत असतो जीव, आणि या देवाला तोडण्यासाठी इतर जीव त्याच्या पाठीमागे लागलेले आहेत. मग जातीचा परिणाम होतो, वित्ताचा परिणाम होतो. बरं का? जात, वित्त, कुळाचा, गोत्र, सगळ्या गोष्टींचा परिणाम होतो. कारण भगवंताने सांगितलं या गोष्टीचा विचार काय करताय, या गोष्टीत सुद्धा मी आहे आणि नाही. पण जात, वित्त, गोत्र, कुळ, शिर, मात याच्यावर मात कर. पूर्वान होता मला नव्हे, जात, वित्त, गोत्र, कुळ, शिर, गोत्र. गोत पाहायला गेलं तर माऊलींचं कोणतं होतं? ब्राह्मण ना. ब्राह्मणात येऊन सुद्धा वस्तुस्थिती काय झाली, या जनाच्या शिव्या खाव्या लागल्या, मार खावं लागलं. श्रीमंतीत नामदेव महाराज होते, तुकोबा होते, या जनाचा मार खावा लागला. कुणासाठी, कशासाठी? तर देवासाठी एक होतं म्हणून, आणि देवासाठी एक झाल्यानंतर हा जगाला वेळ लावतो देवाचा म्हणून. आजही ती परिस्थिती आहे. तुमच्या आमच्या किती इतर संप्रदायाचे येतात का हो? मग आम्ही त्यांच्या संप्रदायात जाऊ नये का? जावं, पण चुक 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 करू नका. आम्ही चोळत बसतो. आम्ही एवढ्या हलक्या बाबाच्या आहेत तो. आमचा बाप पिलत तर पोरं सिकंदर निघायला पाहिजे, तर पोरं निघतायत. माझ्या मुखातच डेंजर शब्द येतात. डुकराची पोरं निघाली, डुकराची.
ठिकाणी एक गाव आम्ही विठोबाचे नाम आणि काही काम नाही म्हणून वाटत मला बोलायचंय फक्त हे की जे ज्ञान तुमच्या आमच्या ठिकाणी पेरलं गेलं ते पेरत असताना इतर संप्रदायात जावं पण गेल्यानंतर तू करू नका जसं आहे त्या पद्धतीने पण त्यांना जवळ घेऊन करा त्यांना तोडून करू नका तुम्ही आणि ते वेगळे आहात का नाही त्यांना तोडून न करता त्यांना जवळ घेऊन करा पण त्यांच्या ठिकाणी मुक्ती घालू नका मान खाली घालू नका पाहिलं मी सर्वकडे बरोबर जातो मी पण कार्यक्रमाला आपल्या मंडळीच्या इतर ठिकाणी परंतु त्यांच्यात आणि आपल्यात भेद दाखवायचा नाही भेद दाखवला तर माझं भेद केलं नाही फटके कसे मारायचे शास्त्राने मारलेले तुम्हाला आम्हाला काही मारायची गरज नाहीये उद्योनीकरण वाटा रामकृष्ण बैठक हे शास्त्राने दिलेले आहेत नाही का शास्त्राने त्याने फटके मारलेले तेच मारायचे आपल्या घरचं काही मग अशा वेळेला ज्या वेळेला घरची मंडळी नाराज जसं सतीचं झालं त्याप्रमाणे ती म्हणते मला यालाच नवरा करायचंय तिचे विचार चांगले होते त्या घरात त्या एका मुलीचे विचार चांगले होते तिने सांगितलं मला ह्यालाच नवरा करायचं म्हणे का तो तर सगळेच बेवडे कुणाची निंदा नाही पण तिचा स्वतःचा अनुभव पाहिला की माझ्या अगोदरच्या माझ्या बहिणीतील त्यांच्या अवस्था काय आहे आणि त्या अवस्थेवर माझी अवस्था जर तशी राहू नये म्हणून मला मालकरी चालेल कामाला नसलं तरी चालेल 1000 रुपये पगार तरी मान्य केलं किती उच्च विचार असतील मग आमचे विचार पण तसे झाले आणि या वेळेला आज विषय आहे भावावर आणि भाव प्रकट करण्यासाठी एवढा अट्टहास बरं का याचा प्रमाणावर घाबरू नका हा भाव प्रकट करण्यासाठी एवढा अट्टहास झाला आणि तो अट्टहास तो भाव प्रकट झाल्यानंतर आपल्या ठिकाणी अष्टसात्विक भाव तयार होतात शुद्ध झाल्याचा भाव आपल्या ठिकाणी पुरावा आहे इतरांच्या ठिकाणी शुद्धतेचा पुरावा बोलाचा भात आणि बोलाची कडी सगळीकडेच आहे पण तृप्त कोणाला होता येत नाही तुमच्या आमच्या सारख्या जवळ खायला नसलं तरी चेहरे पहा प्रत्येकाचे टवटवीत तेजस पैसा असो नसो बिमारी किती मोठी असली तरी ते त्यांच्या ठिकाणी दिसतच नाही ही काय कृपा असेल या साधू संतांची आता माझ्या घरच पहा तुम्हाला वाटतं का माझ्या घरी एक पेशंट आहे वस्तुस्थिती आहे आपण जर सुखी असलो आपण आनंदी असलो
आनंदी सगळं सुखी राहतील. आपणच चिडचिड केली, आपणच बडबड केली तर सगळ्यांना तो त्रास होतो. मलाही त्रास होणार, तुम्हालाही त्रास होणार. आणि तो त्रास होऊ नये म्हणून सुख जर प्राप्त करायचं असेल तर नामाची गरज आहे. नाम कोणाकडे आहे तर देव संतांकडे आहे. आणि मग या अशा संतांकडे नाम मिळाल्यानंतर आपल्या ठिकाणी असलेला देव प्रगट होतो. आणि तो प्रगट झालेला देव कसा होतो? अष्टसात्विक भावाने. मग कापे तो थरारी स्वरूप देखे नेत्री आश्वित्या भितरी वाद असे. नाचे का एवढे आपुलिया छंदे मनाची आनंदे आवडीने, नाही का? आज सगळे अवस्थेवर जेवढे अभंग आहेत तेवढ्या अभंगानुसार त्या देहातून त्याची वस्तुस्थिती बदलत जाते. आणि ती बदलता 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 तुझ्या ठिकाणी देव प्रकट झाला म्हणून साधू संत त्याला बोध करतात. बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा ममता म्हातारी भक्ती बळी तोपर्यंत सुख, जोपर्यंत अनुग्रह घेतल्यानंतर बोध साधू करत नाही तोपर्यंत देव प्रकट झाला म्हणून नाम धरताने बोलूच नाही. प्रत्येकाची वस्तुस्थिती आता अशी आहे की अनुग्रह घेतात येतच नाही. कुणाचं काय बा केलं, ज्याचं त्यानं दोन्ही केलं, इथे केलं आजही ती झालं. कारण एक तर रस्त्याने चालायचं असेल ना तर चांगल्या रस्त्याने चालत असताना गटाराच्या रस्त्याची वाट सोडून दे. सांगते भरी दे त्याने कृतकार्य होईल. आता मला एक प्रश्न आहे आपल्या साधू संतांना. जाणते गुरु भजी दे त्याने कृतकार्य होईल. माझ्यात बदल होण्यासाठी तुम्हाला प्रश्न करतो. जर मी नेहमी गटारातून चालत होतो, मला तुम्ही वाट चालायला शिकवलं, चांगल्या रस्त्याने तुम्ही गटारातून चालावं का? मग आत्मारामाचं भजन करत असताना आम्ही इतर देवाची नावं घेतली चालतील का? तुका म्हणे वाटे, तुका म्हणे वाटे, आता माझ्या भावा अंतर आहे नको देवा आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो. दृढवा देवान पायी राखावे बांधून आले भागाते करतो तुझे नाम. इथं पण गडबड होते का आमची? आम्ही पहिल्यापासून दृढ बोलत आलो, आता पायी बोलायला लागले. दृढवा देवान पायी राखावे बांधून आले भागाते करतो तुझे नाम उच्चारितो. तुका म्हणे वाटे, नुसता वाटे, तुका म्हणे वाटे आता फुटू देऊ नको भाटे. आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो. मग भाटे का उठतात? ज्ञानदेव म्हणे माझा आत्मा मला तुम्हाला त्या भावाबद्दलच बोलायचं आहे. आणि त्या भावाला एका ठिकाणी आणायसाठी 3 चरण 5 चरण सोडवणारा माणूस नाही सुटलेलीच आहे. माझी कशी सुटतील याच्यासाठी हा प्रयत्न आहे. माऊलीतली सुटली त्यांनी अनुभव मांडला. काय मांडला अनुभव? सुरुवात जातमित गोत सर्वागती राम. सर्वांच्या ठिकाणी शुद्ध असलेला भाव जो राम आहे, आत्माराम, त्याला प्रकट करण्यासाठी तुमच्या आमच्या ठिकाणी असलेला भाव शुद्ध होणं गरजेचं आहे. तरी आवडे दैता हरी. पुढे सांगितलं की न सोडी रे भाव, तुझ्या ठिकाणी असलेले भाव न सोडी रे भाव टाकी रे सत्य हो रामकृष्ण टाव. कशी काय सांगितले रे? रामकृष्ण टाव म्हणजे राम आणि कृष्णाने जे भजन केलं ते भजन करण्याच्या पाठीमागे लागा. त्यांनी ज्या नामाने त्यांचं करणं झालं, त्यांची ओळख झाली, त्या नामाचं भजन मिळण्यासाठी तुम्ही तो भाव प्रकट करा, तो भाव जागा करा, असं माऊलींचं म्हणणं आहे. पुढे सांगितलं जात वित्त गौतम कुळ शिळ मात भजका त्वरित जात्विका
परंपरा येते. ब्राह्मण झाला तर तुम्हाला पूजा भेटेल घरोघरची. पैसा असला तर तुम्हाला राम राम घातली जाईल. गोत्र मोठं असलं तर तुम्हाला 4 लोक तुमच्या ठिकाणी जास्त येतील. जात वित गोत कुळ चांगलं असेल, शील चांगलं असेल तर मग काय प्रश्नच नाही. सगळे गोल्डन मॅनच दिसतील. कुळशील सगळे गोल्डन मॅन असल्यावर मग काय प्रश्न दूरच नाही. जात वित गोत कुळशील याची गरज आहे आणि ती त्यांच्या ठिकाणी असावी. पण त्यांच्या ठिकाणी भाव शुद्ध असेल असं नाही. त्यांच्या ठिकाणी जरी एवढं जरी असते, दातवान असेल, फुलवान असेल, शिरवान असेल, बरं का, पण त्यांच्या ठिकाणी असलेला भाव शुद्ध असेल. इथं थोडीशी शंका आहे. त्यामुळे साधू संतांच्या मताप्रमाणे पूर्ण संकेतच आहे. ते असलं तरी तो तुमचा भाव शुद्ध होणार नाही. आणि जर असा शुद्ध भाव जर झाला आणि तो जर करायचा असेल तर संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. बरं का, मग कसं सांगितलं तर बाबा संतांजवळ तो देव आहे. देव तुमच्या जरी जवळ असला, पाणी जरी इथं असलं तरी पाणी बाहेर काढण्यासाठी कुठल्या तरी एखाद्या पालाड्याला बोलवावं लागेल. लक्षात घ्या, बोरिंग मारतात आपल्या मताप्रमाणे मारतो का त्या बोरिंग वाल्याच्या ज्ञानाप्रमाणे मारतो आपण बोरिंग. दादा भाऊ कुठे गेले दिगंबर ईश्वर बुद्धी बोरिंग मारताना त्या बोरिंग वाला सांगतो, पाहतो बरं का, तो तिथेशी परीक्षण करतो. पूर्वी बावडी खोदायची म्हटलं तर पायाळू आणायचे आणि तो पायाळू परीक्षण करेल. त्या वेळेला तो सांगेल एवढ्या फुटावर, इथे 4 फुटावर, इथे निघेल, तिथे 8 फुटावर, तिथे 10 फुटावर, तिथे 20 फुटाशिवाय तुम्हाला पाणीच मिळणार नाही. माझा अनुभव इथे जवळच आहे. आमचा 30 फुटावर घाबरूच नका, मी वेळेवरच थांबणार. घड्याळ कोणीच बघू नका. मी तुमच्यासारखा नाहीच आहे. मी तिथंच कुंडली गौरव करणार. असो तर घड्याळ बघितलं माझं अशीच वस्तुस्थिती होती. हालचाल व्हायला लागली घोटाळा होतो. माझा अनुभव आहे की आमच्या त्या सोसायटीमध्ये 30 फुटावर पाणी आहे आणि बाजूला त्यांनी महाराज शेजारी 2-3 बिल्डिंगला पाणी नव्हतं. मला महाराज माझ्या जागेत हरकत नाहीये. पाण्या बाजू कोणी राहू नये, पाणी तर गरजेचं आहे ना. त्यांनी मारली 100 फुटाच्या वर गेलं. घरी माझ्या आईची पुण्यतिथी, सगळं तिथं चिकन करून ठेवलेलं. नाही म्हटलो नव्हतं बरं का, परंतु पाणी लागलं नाही. ते बघा काय पुराण. मग आपल्या ठिकाणी पण देव आहे. तो प्रकट करण्यासाठी संतांच्या अवलादीचा गुरु लागेल. सर्वकडे गुरुचा सगळा उमापवा चालू आहे. पण संतांच्या अवलादीचा जो गुरु असतो तो जगभर भरलेल्या या तत्वाची जाण करून त्या तत्वात मग्न असतो. संतांच्या अवलादीचा गुरु या जगभर भरलेल्या या गुरुतत्वाबद्दल त्याच्या ठिकाणी असलेल्या ज्ञानात तो मग्न असतो. बरं का, असा तत्ववेत्ता जो आहे तो जर तुमच्या आमच्या जीवनात जर आला तर आपल्या ठिकाणी असलेला भाव शुद्ध झाल्याशिवाय राहत नाही. तो भाव ज्या वेळेला मी त्यासाठी जावं लागतं. बरं का, आता मी दृष्टांत थोडक्यात सांगतो. जरी एखाद्याला अनुग्रह झाला आणि त्याच्या ठिकाणी तो भाव प्रकट झाला नाही तर त्याच्यासाठी दृष्टांत भाव आदिविजयमध्ये आहे. दादाजी आहे बरं का. 2 चिमण्या असतात. दादांनी वाचला असेल, तुमच्या वाचला तू गेला असेल. 2 चिमण्या असतात. एक चिमणी दुसऱ्या चिमणीला भेटायला जाते. आज ती चिमणी कुठे असते? त्या चिमणीचं असतं साखरेचं पहाड. साखर पहाडावर राहणारी चिमणी आणि त्या चिमणीला पाहायला गेली दुसरी चिमणी मैत्री. तिने तिला पाहिल्यानंतर ती त्या चिमणीला विचारते, अगं बाई तू तर फार सुंदर दिसते. नव्हे सुंदर तर दिसते पण दष्टपुष्टही आहेस. काय एवढं विशेष काय? तर म्हणे मी साखरेच्या पहाडावर राहते, त्यामुळे लागेल तेवढी साखर खाते, त्यामुळे माझी अवस्था ही आहे. मग म्हणे मला दाखवशील का?
पण चालेल दाखवतो. मग ती दाखवायला गेली, दाखवलं पूर्ण संपूर्ण पहाड साखरेचा. आणि तिला विचारलं पाहिलं का? मला काय तसा अनुभवाला आला नाही साखरेचा पहाड. सगळं मिठाचाच पहाड आहे. अरे म्हणे मी तर आता सगळं साखरेच्या पहाडावर राहते, सगळा माझा अनुभव आहे, खाणं पिणं साखरेचंच आहे. आणि ही मला सांगते की मी हा पहाड मिठाचा आहे. भुसकाळ्यात पडली ना ती चिमणी, ही अशी कशी बोलती? म्हणून तिने विचार केला आणि तिचं सर्व निरीक्षण केलं. मैत्रीण चिमणीचं निरीक्षण केल्यानंतर चिमणीला सांगितलं तुझ्या तोंडात जे आहे ना मिठाचं खरं ते बाजूला टाकून दे आणि मग चल माझ्यावर. मग फिरायला गेल्यानंतर तशा आपण प्रत्येकाला सांगतो मग तो विषय रूपी बीट घेऊनच आलेला आहे इथून, तर त्याची अवस्था कशी होईल? उदाहरण सांगतो. मागे एक अनुग्रह दिला. आपण सगळे दारोडेच नाही अनुग्रही नाही म्हणायचं नाही, पण एक दारोडे आला त्याला अनुग्रहाचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. पण तो म्हणतो मला अनुभव झाला नाही. तो आला दारू पिऊन मजबूत. कसा पिऊन आला? तुम्ही चोरून पिऊन आला, त्याच्यामुळे तो मिठाचा खडा. आणि दारूची त्याची अवस्था त्याची अवस्थाच झाली नाही. बरं का? तो बोलतो मी सध्या सध्या मोठी सांगितलं त्याच्याला असं बोलत मला कळालं. बोलू कसा काय? आपण नेऊन पासून त्यांना संपूर्ण समोर बसवलेलं आहे आणि एका क्षणात त्याचा वासही गेलेला आहे, सगळंच काय. अशा अवस्था प्रत्येकाची झालेली आहेत नाही का? आमचा गोविंदाचा होता, त्या गोविंदाला जीवित अवस्था होती, पण एका धक्क्यात काम कुठं वाद गेला, कुठं नशा गेली, त्याचा काय पत्ता लागला नाही. मग सर्व सैन फिरल्यानंतर ज्या वेळेला त्या चिमणीने तो आनंद घेतला त्याप्रमाणे ती मीठवाली चिमणी जी होती ती सुद्धा साखरेच्या चिमणीसारखी दष्टपुष्ट झाली आणि आनंदात राहिली. हा भाव प्रकट करण्यासाठी मी सुद्धा सत्यम भाऊंच्या बरोबर गुरुपौर्णिमेला कार्यक्रमाला गेलो आणि मी साटम भाऊ आणि विजय दिगंबर वराडकर मेलेला कोंबडा कुठे आहे का? तो अनुग्रह घेण्या अगोदर मी तसाच आणि अनुग्रह प्रबोध झाल्यानंतर सुद्धा तसाच. त्याच्यात निर्मात्र फरक म्हणजे त्याच्यात तो काही चाल बोल आहे याच्यात फरक नाही, बाकी सगळा फरक झाला बरं का, त्याच्याबद्दल नाही, पण तसाच. परंतु त्याच्या ठिकाणी असलेलं जे काय विचारशक्ती बुद्धीचे वैभव अन्याय नाही तुझे एका केशवराजे त्या बुद्धीच्या कृपेमुळं त्या बुद्धिनिष्ठामुळं त्याने केलेल्या त्या चिकित्सामुळं माझा बाप तर गेला वाऱ्यावर. कोणाचा शिष्य सातारकरांचा माझा बाप गेला वाऱ्यावर. मीही जाऊन तिथं माल घालणार होतो सातारकरांकडं बाळा आणि मी, तेव्हा साठे भाऊ नव्हते आणि तत्क्षणी तिथं ते डब्बा ठेवलेला होता अनिल भाऊ पैसे जमा करायला. आपल्या महात्म्यांनी पैसेचे डब्बे ठेवताना मी पाहिलेले नाही बरं का. तिथं असा डब्बा ठेवलेला, प्रत्येकाने जे असेल ते टाका. माल पाहिजे असेल तर 25 रुपये त्या वेळेला होती. 1992 ची 91 ची गोष्ट आहे, 92 ची गोकुळ बंगल्यावर ठिकाण पण पक्क फीड आहे. तिथं हा चिकित्सक आहे तसंच आहे बाला बाळा, पण खरं चिकित्सक मनोमार्गे गेला. माझे बाबा मनोमार्गे गेले, पण माझ्या कुळामध्ये ज्या वेळेला हा अनुग्रह प्रबोध झाला त्यावेळेला माझ्याही बापाची सुटका झाली असं शास्त्र सांगते. त्यामुळे मला काही चिंता नाही. असो, मग असं करताना 3 मेंबर आम्ही कुठे गेलो? 52 साल इथे 1993 3 जुलै पाऊस रिमझिम पडते आणि तिथं गेल्यानंतर पाहतो तर इथं आपल्याला अवस्था पाहायला मिळाली. त्याला मिळाले ते भाग्यवान. महात्मा तर आपल्या नशिबाला होतात, पण महात्मा सोडून द्या आता इथे अवस्था तुमच्या ठिकाणी होतात. लाजायचं नाही. असं बघितलं ज्या कामक्रोध किंवा लाज भय शंका दुरावला मान असे शब्द आहेत. लाज भय शंका ठेवायची नाही त्या नामाने ज्या वेळेला आपल्या ठिकाणी अवस्था होते. मग कोण कसं पडतं कसं काय ते त्याचा त्यांनी तो आनंद घ्यायचा आहे, अनुभवायचा आहे बरं का. मग असं करताना तिथं पाहिलं तर हा बाजार काय भरला तशी मी स्वतः बोललो माऊली तशी त्यांच्यामुळे ते म्हणे हे जर झालं नाही तर तुमचा भाव देव होत नाही.
तुमचा भाव देव होत नाही, तुमच्या ठिकाणी भक्ती प्रकट होत नाही असं सांगितल्यानंतर तिथं आम्ही अनुग्रह घेतला. सगळं काही झाल्यानंतर माझ्या बुद्धीमध्ये प्रकाश कधी पडला सांगू का? ज्या वेळेला मला अनुभव आला, बाकीच्या गोष्टी सांगायला वेळ नाही, टाईम मनी, माऊलींचा अभंग वाचण्यात आला. अरे अरे ज्ञाना झालासी पवन, अरे अरे नाना नाना बोललो, अरे अरे ज्ञाना, दोन्ही एकच आहे माझ्या ठिकाणी, नाना आले उगाच. अरे अरे ज्ञाना झालासी पवन, तुझे तुझ ध्यान कळू आले, तुझा तुझी देव, तुझा तुझी भाव, तुझा तुझी देव, तुझा तुझी भाव, पिटला संदेह अज्ञाताद्वी, तरी अवधानी कीर्ती, मग सर्व सुखाची पात्र होते. हे प्रतिज्ञ उत्तर माझे. मग आमच्या सारखा खासून नाही बोलणार का हो? जो अनुभव माऊलींना आला, अनुभव आम्हाला आला आणि आम्ही व्यासपीठावरून सांगतो, शेवटच्या क्षणापर्यंत नाम घ्यावा लागेल. हा कुठला हो क्षण? शेवटचा क्षण कुठला? ज्या क्षणी अनुग्रह झाला त्या क्षणी मोक्ष पावला. बंधनी आत्म्याला बोलूच नाही, मुखी नाम हाती मोक्ष अशी साक्ष होऊन जायची. शेवटचा दिवस कुठला? देह ठेवतो मेले नाही का अजून तुम्ही? मरणा माझे मरून गेले कशाच्या आधारे बोलताय? हा प्रत्येक साधकाचा अनुभव आहे, पण समज पटत नाही, कारण समागम नाहीये. जर समागम असला तर प्रत्येक साधकाची समज मोकळी होईल आणि प्रत्येक साधक हा मोकळा होईल आपल्या मनातून, मनोमार्गाने जाणार नाही. बरं का? जोपर्यंत या ठिकाणी ती समज व्हावी असं वाटत असेल तर समागम, संत समागमी धरावी, आवडी करावी तातडी परमार्थाची. आणि तो परमार्थ म्हणजे भाव, तुमच्या ठिकाणी असलेला आत्माराम तत्व. आणि तो सत कपाळाच्या चुकीचं असेल तर लगेच सांगा चुकीचं आहे. तुमच्या ठिकाणी असलेला भाव तोच आत्माराम आणि तोच सर्वस्व. जोपर्यंत प्रगट होत नाही तोपर्यंत माऊली सांगते तुमच्या ठिकाणी ते घर, तो तुम्हाला अनुभव ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी वैकुंठ भुवनी. वैकुंठ कुठे आहे? वैकुंठच देव आहे आणि ते देवरूप झाल्याचा तुम्हाला अनुभव आहे. देव पहावायची गेलो, देव घेऊन गेलो. देव माझा माझा मी देवाचा, हीच सत्यवाच्या नुसतं बोलतो पण समजच या दिवाची होत नाही. हा मोठा प्रश्न आहे बरं का? म्हणून ज्याच्या ठिकाणी अनुग्रह झाल्यानंतर प्रबोध झाला तो सुटला का? ही चॅलेंज आहे या संप्रदायाची बरं का? ज्याच्या ठिकाणी अनुग्रह झाल्यानंतर प्रबोध झाला तो सुटला का? मुक्त झाला. पण त्याचा आनंद परमानंद घ्यायचा असेल, संतांची संगती मधोमार्ग गती, आकारावा श्रीपती, ध्यानाला बसायचंय बरं का? ध्यानाला बसायचंय. प्रबोधानंतर ध्यानालाच बसत नाही आणि तो कसा प्रगट होईल? त्याचा आनंद घ्यायला नको का? परमानंद कशाला म्हणतात? बघा, बसून बघा. आज 15 मिनिटं बाबा सांगायचे, निदान 5 मिनिटं तरी बस रे भाऊ. का वेळ लागेल माझ्या बाबांना सांगायला? नाही बसत सर. जर तुम्ही प्रबोधाचा अभ्यास खरोखर काय नुसतं बसायचं आहे, थाईचं बसून आवड आनंद. आता हा झाला बसण्याचा प्रकार. तुमच्या ठिकाणी थाई लावलेलीच आहे. थाई लक्षात घ्या. तुमच्या ठिकाणी साधू संतांनी नाम जप प्रगट करून तुमच्या ठिकाणी ठाई लावलेली आहे. ठाईचं बैसोनी जसे असेल तसे खाताना पिताना नाचताना गाताना बोलताना रडताना हसताना भांडताना सुद्धा तुम्ही त्या ठाईवर लक्ष लावून बोलताय. तरी लक्ष नाही, आम्ही नुसतं एकतर्फी बोलत असतो. तशी पुन्हा एक उभी आहे तुमची. श्रवण कशा पद्धतीने करायला सांगा मला. श्रवणाची उभी मला तुमची पाठ आहे. जयश्री शारदा. हा बोला. अमृत कणकवले. कधी?
ते कशाला जोडलं जातं? हे असं कीर्तन ऐकतं ना, असं आम्ही असं बसलेलो होतो. मग कधी कळायचं आम्हालाच कळत नाही. आम्ही नुसतं सांगतोय असं ऐका असं ऐका. अरे हे प्रबोधासाठी आहे तिथे. ज्याला प्रबोध झाला ना त्याच्यासाठी आहे. जशी शारदीची बोला जोरात. अमृत कन कोवडे ते वेची मन मवाले चकोल तरगी. कोणासाठी? प्रबोधासाठी आहे का नाम धरण्यासाठी आहे? असं बसून तुम्ही एक चित्त जर बसला तर मग श्रवण काय करणार? वो श्रवण भक्ती दे. श्रवण भक्ती श्रेष्ठ सांगितली आहे की कधी ज्या वेळेला साधू संतांनी सांगितलेला अभ्यास, साधू संतांनी सांगितलेला विचार तुम्ही जर तो अवगत केला तर श्रवण भक्ती श्रेष्ठ. या लोकांची घ्यायची काय मंडळी आहे, संत मंडळी आहे सगळी, त्यांच्या सगळ्यांच्या गळ्यात माळा आहे. जर आम्ही माळा घातल्यात तर श्रवण भक्ती श्रेष्ठ. सांगताना माळ का घालावी? आवडे देवासी तो एका प्रकारे नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळा घाला, गोपीचंद घ्या, हृदय कडवडा. सर्व सोपं आहे, पण एवढा अवघड करून ठेवतो हा जीव. संगत चांगली नसल्या कारणाने. जर संगत जर सज्जनाची केली तर नक्कीच तुम्ही तिथपर्यंत पोहोचाल आणि माऊलींप्रमाणे तो आपल्याला अनुभव येईल. विठोबा याच देही याच डोला सोडा नाही का? अशी ही अवस्था आहे माऊलींचा अभंग. जप तप कर्म क्रियाने धर्म सर्वांगती राम भाव शुद्ध न सोडिले भावो भाव ताकिले संदेह राम पुष्टितावो नित्य पोळी जात वीत बोध कुळ शिर मात भजकात्मरित भावनायुक्त भजे का हा भजेत वापरले तरी शब्द भजेत आहे. 2-3 पुस्तकात भजे हा भज का भजे भजे का दोन्ही ठिकाणी ऐकलं वाचलं याच्यामध्ये हरिपाठामध्ये भजे भजे का भज हो मजाक नाही करत. पुस्तकात भजे लिहिलंय.
भजे बरोबर आहे का? भजे नाही, भज भज. कारण माझं व्याकरण बरोबर नाही म्हणून विचारतो. भजे का? हा? भजे नाही, भज. अहो, भज भज भजे भजती. का? भज भजती. भजे का? भजे हे नालायक जे आहेत ना हरिपाठ लिहिणारे मग तो कोणत्या सांगता माझ्या तरी असला तरी पण भजे अहो का? प्रिंट प्रत्येक वेळेला प्रिंट मिस्टेक सांगताय. भजे दुसऱ्याला का? दोषी ठरवते आम्ही आम्हाला दोषी ठरवतच नाही. खरा दोष असतो आपला स्वतःचा. दुसऱ्याला दोषी ठरवायचंच नाही. माझ्या ठिकाणी ही वृत्ती तयार असेल बरं का. मी सगळ्यांचे दोष सांगायचो नानांना. नाना म्हणायचे भजे भाऊ तुला सांगतो तसं कर. आपल्याला दुसऱ्यातले दोष दिसतात ना ते दुसऱ्यात नाही आपलेच असतात हे नाना सांगायचे. आणि मग तेव्हापासून प्रश्न करायचा बंद केला. रिअल मध्ये तसंच होतं. आताही मी तो प्रश्न उचलतो ना. आताही मी तो प्रश्न उचलतो. हे घ्या ना कारण असं असं काढून पेटे काढायचे. आता हा सर्वांनी पाहिलेला आहे. बाबांचा एक शेवटचा दृष्टांत आहे आणि सिद्धांत त्यांनी पक्का पटवून दिलेला आहे. तुमच्या ठिकाणी आमच्या ठिकाणी असलेला भाव म्हणजे श्वास. स्पष्ट बोलतो. वाऱ्याने दुनिया गेली कडेनो. वाऱ्याने दुनिया निघून गेला वारा. म्हणजे वारा आपल्या ठिकाणी येतो जातो हाच देव आहे. कारण आपण कोण आहोत पवन सुद्धा. आपण सुद्धा वापरला तर घोटाळा होईल. आपण पवन सुद्धच आहोत. जणू देह पंडित आपला विषय झाला ना. जणू वापरला तिथंच घोटाळा झाला. मग सुद्धा वापरला तर इथं पण घोटाळा होईल. नव्हे नव्हे तुम्हीच पवन पुत्र आहात. तुम्हीच खरे राम आहात. तुम्हीच कृष्ण आहात. हे साधू संतांचा बोध आहे तुम्हा आम्हाला. जग हे देवाने भरलेलं आहे. सर्व रूप आहे. बाबा सांगायचे हे जे हार आहे ना हारामध्ये दिसणारी रंगीबिरंगी जी फुलं आहेत ही फुलं म्हणजे तुम्ही आम्ही. रंगीबिरंगी कपड्या साड्या रंगीबिरंगी धोतर कपडे नाही का हे सगळे कोण आहेत तुम्ही आम्ही आहोत. त्या हारामधली जी फुलं आहेत ते तुम्ही आम्ही आहोत. आणि त्यामध्ये असलेला धागा म्हणजे तुमच्या आमच्या ठिकाणी असलेला जो प्राणवायू आहे हा सर्वांच्या ठिकाणी एकच आहे. सर्वांचा आकाश प्रकाश आणि वायू. आकाश प्रकाश आणि वायू हा सर्वांचा एक आहे. तुम्ही आकाशापासून वेगळे नाहीत. आकाश तुमच्यापासून वेगळा नाही. प्रकाश तुमच्यापासून वेगळा नाही. प्रकाशापासून तुम्ही वेगळे नाहीयेत. नवे नवे वाऱ्यापासून तुम्ही वेगळे नाहीत. तुम्ही वाऱ्यापासून वेगळे. असा जो बोध होतो या देहातून त्यावेळा आनंदाचे डोई आनंद तरंग आनंदाचे अंग आनंद हा अनुभव घेऊन हा आनंद लुटत असतो. मग याच्या ठिकाणी दुःख राहत नाही. आणि तो दुःख जर तुम्हाला घालवायचा असेल आनंद मिळवायचा असेल तर मग तुळशी माळ घालणं गरजेचं आहे. ज्यांनी माळा घातल्या नसतील त्यांच्यासाठी. आणि घालून कंटाळा असेल त्यांनी काढून टाका. स्पष्ट आहे. उगाच चिकचिक आपला करायचं नाही करायचं कंटाळा तर ज्यांनी घातलेले त्यांनी काय पण शिकवायचे आहे. आम्हाला सांगतात आमच्याकडे हा एक झाला असेल की त्यांनी डॉक्टरनी त्याला सांगितलं अंडी खा नाहीतर मरशी. अक्षरशः त्याने अंडी खायला सुरुवात केली. नाव घेऊ का नको. नाव घेतलं तर मग बरं पडतं. नाव नाही घेतलं तर मग लेखी बोल सुनेला की असे बी घोटाळे होतात. नाव नाही घेत सांग तुझं नाव घेतो रसाळ भाऊ हे यांचे गाववाले. अरे कोल्हापूरवाले एवढे हुशार की या जगात कोल्हापूरवाले जगा हुशारच नाही. रहिवासी संघ कोणाचे जास्त सांगा. तुम्हाला प्रपंच सुखी करायचा असेल तर मग कोल्हापूरवाल्यांची संगत करा. आणि अनुग्रह घेऊन परत येणंच नाही त्यांच्याकडे. कोल्हापूरवाल्यांनी किती लोकांनी अनुग्रह घेतला.
मी 4 लोकांना माझ्याकडे पावती दिली, पण ते पावती घेऊन जे पळतात ते रिटर्न येतच नाहीये. काय बोलायची वेळ ते, ज्या वेळेला आईचं मूल हरवतं ना त्या आईला कळ लागते, ती इतरांना कळ लागत नाही. आणि ज्या वेळेला अनुग्रह देतो तो साधक कोणी महात्मा असो, कुणी महात्मा असो, लक्षात घ्यायचं ज्या महात्म्याकडनं या संप्रदायाची रीत आहे, माझ्या मानांना अजूनपर्यंत त्रास होतो. त्याच्याकडनं अनुग्रह घेता त्या महात्म्याला विनाकारण भोग भोगावे लागतात. पण आम्ही नाही म्हणणार नाही, ज्याला अनुग्रह द्यायचा त्याला देणार, घ्या घेऊन जा. आम्हाला शिकवणच आहे नाही का, या रे लहान याची भलती नाही. फक्त तो जो काही संबंधित मदस्य असतो त्याने त्याची जबाबदारी घ्यावी, एवढीच कृपा फक्त करावी या संप्रदायावर. बाकी मी काही जास्त बोलत नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर Thank you.